नमस्कार. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला अशा प्रकारे म्हणत हा संक्रांतीचा सण प्रेमाने आणि निस्वार्थ भावनेने साजरा केला जातो आणि या दिवशी आपल्याला अत्यंत महत्त्वाचे एक काम देखील करायचे आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वजण तिळगुळ वाटून हा सण साजरा करतात. तिळाच्या वड्या, तिळाची पोळी या दिवशी सर्वजण आवर्जून खात असतात. इतके महत्त्व या तिळाला आहे. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा मकर संक्रांतीचा सण येत असतो. तर हा सण अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे तुम्हाला या दिवशी तुम्ही उपाशी राहिलात तरीही चालेल, फक्त सकाळीच लावा या ठिकाणी एक दिवा. नजरबाधा, कोणताही दोष असो, दारिद्र्य असो पूर्णतः नष्ट होईल. माता लक्ष्मी तुमच्या घरावर प्रसन्न होईल आणि कायम टिकून राहील. तर उद्या तुम्हाला सकाळीच असा दिवा कोठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे, सविस्तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. या दिवशी तप, जप, दान आणि स्नान याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मकर संक्रांत दरवर्षीप्रमाणे 14 जानेवारीलाच म्हणजे उद्या साजरी केली जाणार आहे. या दिवशी सर्वजण तिळगुळ वाटतात. यामागचं कारण म्हणजे नात्यातील दुरावा किंवा वाद दूर करण्यासाठी तिळगुळ एकमेकांना वाटून एकमेकांची तोंड गोड करतात. तर तुम्हा सर्वांना सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तसेच या दिवशी घरामध्ये तिळाच्या पोळ्या बनवून नैवेद्य दाखवला जातो. विवाहित स्त्रिया आपल्या ओवस्यामध्ये सुद्धा तीळ वापरतात. उद्या दानाला विशेष महत्त्व आहे. उद्या तुम्ही काहीही नाही केले तरी तुम्ही दान आवर्जून करावे. जेव्हा सूर्य धनुराशीमधून निघून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांती असे म्हणतात. या दिवशी सूर्य उत्तरायण होतो. शास्त्रानुसार हा काळ देवांचा दिवस मानला जातो आणि दक्षिणायन हा काळ देवांची रात्र मानली जाते. मकर संक्रांतीला उत्तरायण झाल्यामुळे हवामान गरम व्हायला सुरुवात होते अशी देखील मान्यता आहे. या दिवशी केलेले दान हे 100 पटीने वाढून परत मिळते अशी देखील मान्यता आहे. म्हणूनच भगवान भास्कराला म्हणजे सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यानंतर पूजा करून तूप, तीळ, ब्लँकेट, खिचडी दान करणे अत्यंत महत्त्वकारक मानले जाते. त्यामुळे तुम्हाला शक्य असेलच तर तुम्ही आवर्जून या दिवशी दान करावे. संक्रांतीचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. सौभाग्यवती स्त्रियांना हा दिवस तर खूप महत्त्वाचा असतो. ज्याप्रमाणे आपण ज्येष्ठी पौर्णिमा साजरी करतो, वटपौर्णिमा, त्याप्रमाणेच हा संक्रांतीचा सण देखील सौभाग्यवती स्त्रीसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी तुम्ही सुगड्याचे वाण करत असतात. त्यासोबतच तुम्ही विविध प्रकारचे वाणववसा आणून वाण देत असतात. स्त्रियांना घरी हळदी कुंकाला बोलवून वाण करत असतात. हा सण मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत साजरा केला जातो, म्हणजेच हळदी कुंकू साजरे केले जाते. तर यंदा मकर संक्रांत ही उद्या 14 जानेवारी रोजी असून याचा शुभ मुहूर्त म्हणजेच तुम्हाला वाणववसा करायचा मुहूर्त हा दुपारी 3:06 सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो. तर यावेळेला तुम्हाला हा सण साजरा करायचा आहे. 14 जानेवारी रोजी 3:06 ते संध्याकाळी 6:19 पुण्यकाळ असणार आहे. मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंतचा हा काळ पर्वकाळ मानला जातो. या काळात केलेली कोणतीही कामे विशेष स्वरूपात फलदायी ठरत असतात असे धर्मशास्त्रात सांगितले गेलेले आहे. सुवासिनी स्त्रियांनी नवे भांडे, नवे कपडे, अन्न, तीळ, तिळपात्र, गूळ, गाय, घोडा, सोने, भूमी याचे दान आवर्जून करावे किंवा आपल्या क्षमतेनुसार दान आवर्जून करावे. मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय कधी करायचा आहे, तर उद्या तुम्हाला हा उपाय सकाळीच करायचा आहे. सकाळी तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तापासून ते 9:30 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला शक्य होईल, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेत हा उपाय तुम्ही करायचा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा काळ हा पुण्यकाळ असतो. या काळात तीर्थक्षेत्राला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. म्हणजे तीर्थस्नान केल्यानंतर आपल्याला पुण्यफळ प्राप्त होते. शक्य असेल तर गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, कावेरी या नदीकाठी स्नान करावे. या ठिकाणी स्नान केल्यास पुण्य लाभते असे देखील म्हणतात. पण नदीकाठी स्नान करणे प्रत्येकाला शक्य होत नाही. म्हणून तुम्ही घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल मिश्रित पाणी टाकायचे आहे, त्याने स्नान करायचे आहे. त्यासोबतच थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडेसे पांढरे तीळ टाकून स्नान करायचे आहे. पांढऱ्या तिळाला मकर संक्रांतीच्या या दिवसात विशेष महत्त्वाचे मानले जाते, म्हणून तुम्ही आवर्जून तीळ टाकायचे आहे. मकर संक्रांतीला सुगडं पूजन कसे करतात, तर सुगडं म्हणजे मातीचे छोटे मटके असतात. सुगडांना हळदी कुंकू अर्पण करून दोरा गुंडाळला जातो, म्हणजेच सुतवले जातात.
सुगड्यांमध्ये गाजर, बोर, ऊस, शेंगा, हरभरे, तिळगुळ, कापूस, हळदी कुंकू इत्यादी गोष्टी भरल्या जातात. पाट मांडून त्याभोवती रांगोळी काढून पाटावर हे सुगडे ठेवले जातात आणि ते पूजले देखील जातात. 3 सुगडं सवासणींना वाण म्हणून देतात आणि 1 सुगडं तुळशीजवळ ठेवतात, म्हणजे तुळशी मातेला अर्पण करतात व 1 सुगडं स्वतःसाठी ठेवतात. अशा प्रकारे सुगडं वाण केलं जातं. तर थोडक्यात ह्या माहितीसोबतच आपण लगेचच हा उपाय बघूयात. तर उद्या तुम्हाला हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठायचे आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात तरीही चालेल. तर मी तुम्हाला हा दिवा सकाळी लावायला सांगितलेला आहे. जर तुम्हाला सकाळी शक्यच नाही झाले तर मग तुम्ही संध्याकाळी तिन्ही संजेच्या वेळेत हा दिवा लावू शकता, 6 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत. पण शक्यतो सकाळी लावण्याचाच जास्तीत जास्त प्रयत्न करा. तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून तुम्हाला स्नान करायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच तीळ, हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला सूर्यदेवताला अर्घ्य अर्पण करायचं आहे. तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडे हळद, कुंकू, अक्षता, 1 फूल टाकायचे आहे. थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि ह्या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवताला अर्घ्य द्यायचे आहे. ओम घृणी सूर्याय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर सूर्यदेवताला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची पूजाही विधिवत करून घ्यायची आहे. त्याच वेळेला तुम्हाला हा उपाय देखील करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये काही तिथींना विशेष मानले जाते. उद्याची ही तिथी अत्यंत शुभ तिथी आहे. जर या तिथीवर तुम्ही हा प्रभावी उपाय जर केलात तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम टिकून राहणार आहे. शत्रू त्रास, त्याचबरोबर नजरबाधा, सर्व दोष हे नष्ट होणार आहेत. कधी कधी आपले काही शत्रू असतात जे आपल्या तोंडावर गोड बोलतात, माघारी आपल्याविषयी वाईट विचार करतात आणि यांचा आपल्याला शत्रू त्रास होतो. त्यामुळे नजरबाधा देखील लागत असते आणि त्यामुळे आपले घरामध्ये सतत भांडणे, वादविवाद, अडीअडचणी, त्यासोबतच कोणतेही कामे मार्गी न लागणे म्हणजे पूर्णत्वाला न जाणे, त्यासोबतच किंवा मग घरात सतत आजारपण किंवा तुमची इच्छापूर्ती न होणे, अशा अनेक समस्या असतील तर प्रत्येकाने हा उपाय आवर्जून उद्या करायचाच आहे. वेळात वेळ काढून अगदी सोपा उपाय आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 2 निरंजन घ्यायचे आहेत. पितळाचे निरंजन असतात, तुम्ही त्या घेतल्या तरीही चालेल किंवा मग नसतीलच तर मातीच्या 2 पंती घ्यायच्या आहेत किंवा तुम्हाला कणकेचे दिवे बनवता आले तर ते देखील बनवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला 2 प्लेट घ्यायच्या आहेत. प्लेटमध्ये हळद, कुंकू आणि तूप मिसळून 1 स्वस्तिक काढायचे आहे व त्यावर तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत किंवा तुम्ही पांढरे तीळ ठेवले तरीही उत्तम ठरेल. कारण या संक्रांतीच्या काळामध्ये तिळाला विशेष महत्त्वाचे मानले जाते, म्हणून तुम्ही या ठिकाणी तीळच ठेवण्याचा जास्त प्रयत्न करा. त्यानंतर तुम्हाला त्या ज्या पंत्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये दुहेरी कापसाच्या वाती लावायच्या आहेत किंवा तुम्ही फुलवाती देखील लावू शकता व त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे. गाईचे तूप नसेल तर तुम्ही इतर कोणतेही चांगले तूप टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला त्या दिव्याला थोडेसे हळद कुंकू लावायचे आहे व त्यानंतर ते दिवे तुम्हाला दोन्हीही तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा त्यामध्ये तुम्हाला थोडेसे चिमूटभर तीळ टाकायचे आहेत. दोन्ही दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यांना हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून नमस्कार करायचा आहे. त्यानंतर यातील 1 दिवा तुम्हाला तेथून प्लेट सगट उचलायचा आहे आणि तुमच्या घराच्या पूर्व दिशेला पूर्वेकडे तोंड करून ठेवायचा आहे. हा दिवा तुम्हाला सूर्यदेवाला समर्पित ठेवायचा आहे. त्यामुळे शक्यतो पूर्वेकडे तोंड करून तुम्ही टेरेसवर ठेवलं तरीही चालेल किंवा बाल्कनीत ठेवलं तरीही चालेल. त्यानंतर सूर्यदेवताचा मंत्र जप करायचा आहे. ओम घृणी सूर्याय नमः हा मंत्र म्हटला तरीही चालेल. त्यानंतर सूर्यदेवताला आपल्या घरातील सर्व समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आता हा जो दिवा तुम्हाला मी सांगितलेला आहे हा तुम्हाला सकाळीच लावायचा आहे. सकाळी तुम्ही 9:30 वाजेपर्यंत कधीही लावू शकता. परंतु तुम्हाला अजून एक मी उपाय सांगणार आहे. तो दुसरा दिवा जो आहे तो तुम्ही संध्याकाळी जरी लावला तरीही चालेल आणि सकाळी ह्या दिव्यासोबत लावला तरीही चालेल. तर तो तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर, तुम्ही बाहेरून घरात येता ती तुमची उजवी साईड जी असते त्या ठिकाणी लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये येऊन तुमच्या कुलदेवतेचे नामस्मरण करायचे आहे. कुलदेवतेचा मंत्र जप करा. कुलदेवी असेल तिचा मंत्र जप करा किंवा मग तुम्ही श्रीसूक्तमचे पठण 1 वेळेला करायचे आहे फलश्रुतीसह. त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकमचे पठण देखील करू शकता, ते देखील 1 वेळेस करायचे आहे. या प्रकारे सेवा करून झाल्यानंतर तुमच्या घरातील सर्व संकटे दूर होण्यासाठी, नकारात्मकता दूर होण्यासाठी आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम टिकून राहण्यासाठी, प्रसन्न राहण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. हा देखील उपाय करून बघा, अत्यंत प्रभावी आहे. हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी केला तरी चालेल, परंतु सूर्यदेवाला जो दिवा तुम्हाला मी लावायला सांगितलेला आहे तो सकाळीच लावायचा आहे. इव्हन तुम्ही दोन्ही दिवे सकाळीच लावा. सकाळीच हे दिवे लावले तर उत्तम ठरेल. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.